भ्रष्टाचाराच्या विरोधात लवकरच राज्यामध्ये आंदोलन केलं जाईल. उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला इशारा दिलाय. राज्यातील अनेक मंत्री वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेले आहेत. सरकारला अडचणींचा सामना करावा लागतोय असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी घणाघात केलेला आहे आणि त्यांनी या संदर्भात थेट आंदोलनाची भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. राजीनामे घ्यायच्या ऐवजी त्यांना समज दिली आणि समज देऊन कोणी किती काही गुन्हा केला म्हणजे मग ते आता धुळ्याच्या रेस्ट हाऊस मध्ये पकडले गेलेले रोकड त्याची चौकशी थंडवली, बॅगा घेऊन बसलेले सगळे त्यांची चौकशी काही नाही. आता तर आज कार्टून आलेलं आहे की कदाचित रमी आणि तीन पत्तीला ऑलिम्पिकमध्ये आता मागणी होईल, कारण पहिल्या प्रथम जो विषय ज्याचा आहे त्याच्याप्रमाणे खातं दिलं असावं. म्हणजे नाहीतर त्यानं कृषी खातं त्यांचं खातं नव्हतं. कृषी शेतकऱ्यांची काय थट्टा आणि मस्करी करत होते, पण रमी खेळणारा माणूस क्रीडा मंत्री झाला. म्हणजे हे असं सगळे सरकार चाललेलं आहे. ही सगळी भ्रष्टाचाराची यांची जी काय आता उघडे झालेले विद्रूप चेहरे आहेत हे सुद्धा आपल्याला लोकांसमोर न्यावे लागतील. त्याच्यामुळे त्याच्या विरुद्ध आता आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. राज्यभर आपण लवकरच यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आंदोलन करणार आहोत. तेव्हा तुम्ही सगळे लोक पुढाकार घेतला पाहिजे. बऱ्याच वर्षानंतर एका माणसाला त्याच्या आवडीचं खातं मिळालंय. कोणतं? रमी क्रीडा. ह्या पेपरमध्ये बातम्या पण आल्यात की आता रमी या खेळाला ऑलिम्पिकमध्ये मान्यता मिळाली. तर मंत्री महोदयांनी जे काही उत्तर दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे हा विकास जो काय आम्ही करणार आहोत तो इंडोनेशिया सारखा करणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.